बातमी आहे विशेष उज्जैन दर्शनाची। रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटातील नागरिकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार ज्योती मानसिंग पाचुंदकर यांच्या पुढाकारातून 11 नोव्हेंबर 2025 रोजी विशेष उज्जैन दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले। या यात्रेसाठी सुमारे 5000 भाविकांसाठी एक विशेष रेल्वे आणि अनेक बसांची व्यवस्था करण्यात आली होती। धर्म, सेवा आणि समाजहित या उद्देशाने आयोजित या यात्रेमुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते। यापूर्वी पाचुंदकर दाम्पत्यांनी मुस्लिम बांधवांसाठी अजमेर शरीफ दर्ग्याचे दर्शन, तसेच बौद्ध समाजातील नागरिकांसाठी नागपूर येथील दीक्षाभूमी दर्शन व धनगर समाजातील नागरिकांसाठी बाळूमामा यांचे मंदिर दर्शन आयोजित केले होते। या उज्जैन दर्शन यात्रेसाठी सर्व भाविकांसाठी मोफत भोजन, निवास, वैद्यकीय सुविधा आणि सुरक्षित प्रवासाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती। या 3 दिवसांच्या यात्रेदरम्यान कोणालाही कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी ज्योती आणि मानसिंग पाचुंदकर यांनी स्वतः सर्व नियोजन पाहिले। ज्येष्ठ नागरिक आणि सर्व यात्रेकरूंनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले असून इतक्या मोठ्या प्रमाणावर विनामूल्य आध्यात्मिक यात्रा आयोजित करून समाजात ऐक्य आणि सौहार्द वाढवण्याचे कार्य पाचुंदकर दाम्पत्यांनी केले आहे, अशा शब्दात नागरिकांनी समाधान व्यक्त केले। स्थानिक स्तरावर या उपक्रमाचे जोरदार स्वागत होत असून सामाजिक आणि धार्मिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या ज्योती मानसिंग पाचुंदकर यांच्या या उपक्रमाची सर्वत्र चर्चा आहे। याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी। पाहुयात। कारेगावचा सरपंच निर्मला नवले देखील आपल्या सोबत आहे। ताई, काय सांगाल? एकंदरीत आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं नियोजन झालेलं आहे। 1000-1500हून अधिकचे प्रवासी जे आहेत ते आपल्या सोबत मोफत उज्जैनला निघालेले त्या ठिकाणी ज्योतिताईंचं नेहमीच सहकार्य असतं। त्यांच्या विशेष प्रयत्नातून उज्जैनला ही विशेष ट्रेन निघालेली आहे, काय सांगाल याबद्दल? खरं तर खूप आनंदाचं वातावरण आहे। एकंदरीत जिल्हा परिषद गट असेल, पंचायत समिती गण असेल, तर सर्व गावांमध्ये आणि एकत्रितरित्या एवढे महिला असतील, युवक युवती, ज्येष्ठ नागरिक सर्वजण उज्जैनला जात आहेत आणि तिथे देखील काही कार्यक्रमांचं आयोजन आम्ही सर्वांनी मिळून केलं आहे। ज्योती मामी आहे, अजून रांजणगाव पंचायत समिती गटाचे जे उमेदवार आहेत महेश दादा आणि मी असेल, तर आम्ही सर्वांनी मिळून अतिशय उत्तम प्रकारे आयोजन या ठिकाणी सर्व आमच्या भाविक भक्तांसाठी केलेलं आहे आणि सर्वजण जाऊन तिथे दर्शन घेते। नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे, महिलांमध्ये जे आहे ज्योतिताईंप्रती आदराचं वातावरण या ठिकाणी। एकंदरीत काय परिस्थिती आपल्या झेडपी गटामध्ये सध्या? झेडपी गटामध्ये अतिशय चांगली परिस्थिती आहे आणि पुढे देखील सर्व गोष्टी अतिशय ज्याप्रमाणे आम्ही ठरवलेले आहेत आणि नागरिकांच्या मनामध्ये जो उमेदवार आहे तर नक्कीच त्या उमेदवाराचा आमच्या सर्वांचाच विजय निश्चित होणार आहे। तुमची सगळ्यांची महिला आघाडी चांगल्या पद्धतीने कामाला लागलेली आहे, घरोघरी जाऊन तुम्ही प्रचार करत आहात। एकंदरीत कशा पद्धतीचं वातावरण ज्योतिताईंबद्दल या ठिकाणी निर्माण झालेलं? कारण आपण पाहतोय वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून मानसिंग यांनी भरपूर निधी आणल्याचं या ठिकाणचे नागरिक म्हणतात। एकंदरीत काय विश्वास वाटतो यंदाच्या निवडणुकीत? मामा 20 ते 25 वर्षापासून समाजकार्यामधून राजकारण करत आहे आणि मी गेली 5 वर्षापासून समाजसेवेतून सर्व लोकांना माझा भेटण्याचा योग येतच असतो आणि मी आवर्जून भेटते। आम्ही मामा आणि मी, आता ज्योती मामी देखील आहे, तर आम्ही त्यांच्या ज्या काही समस्या असतील तर त्या नेहमीच सोडवत असतो। वेगवेगळ्या गावांना जाऊन वळसे पाटील साहेब देखील बरोबर असतात तर भेट देत असतो। आता आपण पाहतोय तुमच्यासाठी मोफत उज्जैन दर्शनाची सोय करण्यात आलेली आहे। खास विशेष ट्रेन जी आहे ते या भागातून निघते। एकंदरीत काय सांगाल याबद्दल? बरं वाटतंय, पहिल्यांदाच जातोय, माहित नव्हतं ना आम्हाला आणि ट्रेननी जातोय। नेहमीच मानसिंग भैया असतील, ज्योतिताई असतील, ते ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगले उपक्रम राबवत असतात। त्यांच्या वतीने आज ही विशेष ट्रेन निघते या ठिकाणी। ज्योतिताई, मानसिंग भैया त्यांच्या वतीने म्हणजे आमच्यासारखे वयस्कर माणसं नाही का, त्याच्यामुळे आम्हाला भरपूर आनंद वाटतोय। नेहमीच ते अशा उपक्रमामध्ये अग्रेसर असतात, नेहमीच ज्येष्ठ नागरिकांना ते सहकार्य करत असतात। नागरिकांना नेहमीच कायमच मानसिंगचं त्याचं जर काढलं तर रडायला येते। ज्येष्ठ नागरिकांना, म्हाताऱ्या माणसांना त्याचं इतकं हे आहे ना की कल्पना नाही त्याची। असे इतकं मानसिंग करतोय। मानसिंग भाईंच्या बाबतीत त्यांनी खूप लोकांना सुविधा केल्या आहेत। पहिल्यापासून रस्ते सगळे अनेक त्यांनी कामं चांगली केली आहेत, त्यामुळे सगळ्या लोकांचा मानसिंग भाईवर खूप मोठा विश्वास आहे।
त्यांच्यावर इतकी लोक त्यांच्या पाठीमागे आहेत, खूप म्हणजे रेल्वेला गर्दी झाली एवढी लोक, काही लोक रेल्वे बसत नाही एवढी लोक आहेत, बर लई लोक त्यांच्या पाठीमागे आहेत. बर काय कशा पद्धतीचं नियोजन झालेलं आहे? तुम्ही ज्येष्ठ नागरिक या भागातले आहात, अनेक वर्ष तुम्ही त्या भागात राहता, नेहमीच या ठिकाणचे काही ज्येष्ठ नागरिक आम्हाला बोलताना मग असे म्हणले की मानसिंग यांच्या माध्यमातून भरपूर निधी आमच्या भागात आला. पहिल्यापासूनच आले आहेत. वळसे पाटील साहेबांच्या पक्षाचे असल्यामुळं त्यांनी खूप निधी आमच्याकडे रस्त्याची कामं केलेली, कॅनलचं पाणी वेळच्या वेळ सोडणं, अशा अनेक त्यांनी भरपूर कामं केली आमच्या तिकडे. बर मग यंदा आता ज्योतिताई आपल्या या भागातून उभे राहतात आहे, कारेगाव रांजणगाव कारेगाव गटातून, काय एकंदरीत विश्वास वाटतो? सगळ्या लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि त्या नक्कीच विजयी होतील. वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून मानसिंग यांनी भरपूर निधी आणला, निधी आणून कामं केले, रोडची कामं झालेली आहेत, व्यवस्थित चाललेली आहे सगळं, आणि लोकांचा भरपूर विश्वास आहे. मानसिंग भाई यांचं नेहमी फिरणं असतं वार्डामध्ये, याच्यामध्ये त्या एरियामध्ये सतत भेटी असतात लोकांच्या, हे गाठी भेटी होतात, कोणाचे दावे हे ते सगळ्या दसकऱ्यांना हजेरी लावतात, व्यवस्थित आहे सगळं वातावरण, आणि कल त्यांच्या बाजूनीच आहे बराच आहे. एकंदरीत ज्योतिताईंबद्दल काय सांगाल? काही महिला देखील आपल्यासोबत होत्या, त्यांनी देखील आनंद व्यक्त केला. नेहमीच आमचा बचत गट असेल, हो बचत गटामार्फत सुद्धा महिलांना सुद्धा भरपूर त्यांनी दिलेले आहे, सल्ले वगैरे देतात, भेटीगाठी करतात सगळे. त्यांच्या ग्रुपमध्ये बरेचसे बचत गट, महिलांचे पण बचत गट त्यांनी तयार आहेत, त्यांची नेहमी त्यांच्या भेटीगाठी होतात. अतिशय उत्कृष्ट नियोजन त्या ठिकाणी झालेले आहे. आबालवृद्ध, महिला, तरुण वर्ग सर्वजण त्या ठिकाणी इथं आलेले आहेत, आणि प्रवास हा त्या ठिकाणी चांगला त्यांनी केलेला आहे. मानसिंग भैया आणि ज्योतिताई, त्याचप्रमाणे निर्मलाताई नवले, महेशदादा फंड, अतिशय सुंदर असं नियोजन केलेलं आहे. त्याबद्दल कणेगाव ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं विशेष आभार. यंदा आपण पाहतो आपला रांजणगाव कारेगावचा जो झेडपीचा गट आहे, त्यामधून ज्योतिताई राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभे आहेत. एकंदरीत काय वातावरण आहे त्यांच्या विषयी? आता हा तरुण वर्ग, महिला वर्ग सर्वजण हे त्यांच्याच बाजूने, हे आपल्याला आता ह्या गर्दीवरून त्या ठिकाणी लक्षात आलं असतं. साधारण किती लोक असतील आज या ट्रिपला? कमीत कमी 3,000 लोक त्या ठिकाणी असते. एकंदरीत कशा पद्धतीचा जनसंपर्क आहे मानसिंग भाईंचा? कारण आपण पाहतोय त्या ठिकाणचे ज्येष्ठ महिला त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांना लहानपणापासून ओळखतो, चांगल्या पद्धतीचं काम ते या ठिकाणी करतात. तर त्यांचा ग्रामीण भागापर्यंत त्या ठिकाणी चांगलं नियोजन त्यांचं असतं. म्हणजे गावामध्ये काही अडचणी असतात, म्हणजे डीपी झाली, आता आमच्याकडं चाचका म्हणून कॅनल आहे, त्याचं पाणी कोंडापुरीला जातं, आणि अनेक शेतकरी त्या ठिकाणी आहेत. मग त्या ठिकाणी पाणी जर नाही आलं तर आंदोलन करायचं, आणि आंदोलनासाठी जो माणूस हवा आहे तो मानसिंग याच्या रूपाने आम्हाला पाहायला मिळतो. त्यांचा जनसंपर्क चांगला आहे, अडीअडचणीच्या वेळी धावून येतात, म्हणून त्या ठिकाणी त्यांचा विजय त्या ठिकाणी इथंच निश्चित झालाय. अनेक त्या ठिकाणी योजना मानसिंग भाई याच्या गणेगावमध्ये त्या ठिकाणी झालेला आहे, आणि पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे नाला बिल्डिंगची अनेक कामं त्या ठिकाणी गावामध्ये झालेली आहे, आणि मग पर्क्युलेशन होऊन त्या ठिकाणी पाणी सगळीकडे त्या ठिकाणी झालेले आहे. आज 24 तास त्या ठिकाणी पाणी आहे, आणि काही त्या ठिकाणी सगळीकडे आनंदचे, काही अडचणच नाही. आणि अशीच माणसं जर त्या ठिकाणी समाजसेवा करणारी असेल तर त्या ठिकाणी गावचा विकास होईल, गटाचा विकास होईल, आणि आमदार साहेब त्यांच्या पाठीशी आहे. काय वाटतं आता झेडपी मधून ज्योतिताई उभे, काय सध्या वातावरण आपल्या झेडपीमध्ये? आता वातावरण त्या ठिकाणी एकदम मस्त वातावरण आहे, आणि त्यांचा विजय निश्चित आहे. तुम्ही काय विश्वास का वाटतं एवढा? आता विश्वास म्हणजे ना, तो माणूस सर्वसामान्यातून त्या ठिकाणी वर गेलेला आहे. ना पद बडा ना कद बडा, जो मुसीबत में खडा वो बडा. या साहेब आतापर्यंत 10 वर्ष आमच्या भागामध्ये अतिशय प्रेमळपणे काम करतात. संपूर्ण आरोग्य सेवा, शाळा, रस्ते यांची संपूर्ण त्यांनी सोयी उपलब्ध करून दिली आहे. त्याप्रमाणे नवीनच आता त्यांच्या पत्नी उभे आहेत पाचुंदकर बाई, ते सुद्धा त्याचप्रमाणे काम करतात. राष्ट्रवादीमध्ये चांगल्यापैकी त्यांचे नाव गावले आहे. आमच्या गटातून ते 15 वर्ष सतत निवडून येतात. त्यासाठी त्याच्यामुळे त्यांचा कारभार आतापर्यंत सगळं व्यवस्थित आहे, चालू आहे. आपण पाहतोय फक्त आपल्या भागातील हिंदू धर्मीच नसेल तर सर्व धर्मातील लोकांना ते विविध प्रकारे त्यांच्या तीर्थस्थानी नेतात. हा, सर्व प्रकारच्या लोकांना, हिंदू, मुस्लिम, बाईजन वगैरे आहेत, त्यांनी सर्वांना यात्रा घडवली त्यांना, आणि ते सर्वांचे समधर्म सर्व काम संविधान धरून ते काम करतात. काय वाटतं यंदा कशा पद्धतीची निवडणूक होईल? यंदा चुरशीची निवडणूक होणार आहे. विश्वास आहे मानसिंग भैयाच्या वतीने जे ज्योतिताई मैदानात आहे ते निवडून येतील? हो, 100%. हे एकदम उत्तम असं नियोजन केले मानसिंग भाई यांनी उज्जैनच्या यात्रेसाठी. बसचा प्रवास खूप रिस्की वगैरे असतो, ट्रेनचं नियोजन केलं उत्तम केलेलं आहे. आणि मानसिंग भाईंचं प्रत्येक नियोजन, हे नियोजन तर उत्तमच आहे, पण आतापर्यंत मागच्या 5-6 वर्ष प्रत्येक नियोजन उत्तमच असते.
आणि 3 दिवसात ट्रिप एकदम उत्तम होणार आहे. मानसिंग दादांच्या माध्यमातून आता ज्योतिताई पुढे येतात आहे, त्यांनी देखील मोठा हातभार या संपूर्ण नियोजनामध्ये लावलेला आहे. काय वाटतं यंदाची निवडणूक कशी होईल? 100% 100%. ज्योतिताई 100% निवडून येणार. बरं, आज कशा पद्धतीचं नियोजन? कमीत कमी 5,000च्या लीडने निवडून येणार ज्योतिताई. काय सांगाल दादा, काय विश्वास वाटतो तुम्हाला? विश्वास आहे आमचं सीट, आमचं ज्योतिताईंचं सीट 100% निवडून येणार. आता कोविड काळामध्ये मानसिंग बायांचं काम खूप म्हणजे दर्जेदार होतं. ज्यांना रेमडेसिवीर आपले इंजेक्शन बहुधा खूप आपल्या सामान्य माणसांना अवेलेबल होत नव्हते. तिथं फक्त एक मानसिंग बायांना फोन करायचा नाही, त्यावेळेस इंजेक्शन अवेलेबल व्हायचे, बेड अवेलेबल व्हायचे. त्या काळात त्यांचे जे योगदान आहे ते या शिरूर तालुक्यामध्ये कोणाचं एवढं योगदान नाही, जेवढं मानसिंग बायांनी काम केले मागच्या 5 वर्षात तेवढं इतर बाकीच्यांनी त्यातल्या 10-20% पण केलेलं नाही. चांगली गोष्ट आहे ना, त्यांनी ट्रेनची सोय काढली, ते भरपूर पब्लिक यायला लागली. किती लोक आले तुमच्याबरोबर? हो, 14 जण आले. 14 जण येतात. बर, काय एकंदरीत वाटतंय सध्या झडपीच्या निवडणुका लागल्यात आपल्या भागामध्ये? हो, 1 नंबरने येतील ना, वहिनी 1 नंबरने येतील ना. वहिनी येतील? हो. बर, काय विश्वास वाटतं, काय विकास कामं केली मानसिंग बायांनी? भरपूर कामं केलेली आहेत. भरपूर कामं केली. समाधानी आहात तुम्ही? हो हो, समाधानी. चांगलं आहे ना, मग सर्वसामान्यांना तसं तर जाता येत नाही ना, माझी सोय केली तर ताईंची म्हणजे आभारीच आहे आम्ही असेल. बर, एकंदरीत काय सांगाल ताईबद्दल? आता निवडणुकीला देखील उभे आहेत ते आपल्या रांजणगाव कारेगाव गटातून, काय सांगाल? नाही येणार ना, ताई येणार? काय विश्वास वाटतं? येणार आहेत, कारण दादांनी भरपूर कामं केली. आणखी काही नागरिक आपल्या सोबत आहे या ठिकाणी. दादा, काय नाव तुमचं? दत्ता गोसावी, गणेशगाव खालसा. ज्योतिताई मानसिंग यांच्या वतीने खास ट्रेनची आयोजन करण्यात आले उज्जैन दर्शनासाठी. काय सांगाल एकंदरीत? काय आता ते चांगलं काम करतात, चांगल्या मार्गदर्शन करतात. आज एवढी मोठी ट्रेन यांनी बुक करून स्पेशल कोचची आहे आणि स्पेशल ट्रेन आहे, तर ते चांगलं मार्गदर्शन करतात आणि आम्हाला बी असं आनंद वाटतो की त्यांनी अजून पुढे चांगलं काम करावं ही शुभेच्छा त्यांना. यंदा ज्योतिताई आपल्या राष्ट्रवादीकडनं उभे आहेत झडपीसाठी. काय विश्वास वाटतो एकंदरीत? कारण मानसिंग यांनी केलेली कामं असतील, त्यांचा जनसंपर्क असेल, काय सांगायला याबद्दल? काय ते मानसिंग बाईंनी जे लोकांच्या मनात प्रेम कमावलेलं आहे, जे त्यांची कामाची मार्गदर्शन आहे ते अतिशय उत्तम, छान आहे. त्यामुळे आम्हाला बी आनंद वाटतो त्यांना, म्हणून आज आम्ही त्यांनाही सहकार्य करतोय. नेहमीच ज्योतिताई पण नागरिकांमध्ये असतात, महिलांमध्ये असतात. हो, त्यांचा जिथं कार्यक्रम असो, खेडेगावाने असो, ते आवर्जून उभा असतं. आमच्याकडून ऑलमोस्ट 20च्या वरतीच आमच्या घरातलीच लोक आलेली आहेत आणि मेन इथलं मला असं चांगलं वाटतं की त्यांनी बाकी पण कामं केली, पण हे उज्जैनची पण यात्रा घडवली. कारण की गावातले खूप जण, मोस्ट ऑफ द लोक लांब आहेत म्हणून महाराष्ट्राच्या बाहेर नाही, गावातले तर जे पंढरपूर तुळजापूर आपलं होतं, पण महाराष्ट्राच्या बाहेरचं तर ट्रिप होत नाही. त्यानिमित्ताने त्यांनी ऑर्गनाईज केले. एवढं सगळ्यांना घेऊन जाणं सोपं नाहीये. मला तर माझी इच्छा आहे की सगळ्यांनी थोडं सहकार्य पण करावं, थोडं ऍडजस्ट करावं लागतं, कारण की एवढं सगळ्यांना घेऊन जायचं, सगळं मॅनेजमेंट करायचं. पण तिथं दर्शन केल्यावरती आपल्याला सगळा तो थकवा निघून जाईल असं वाटतं. तू सुशिक्षित आहे, काय एकंदरीत रांजणगावची परिस्थिती आहे त्या ठिकाणी? ज्योतिताई उभे आहेत आता इलेक्शनला झडपीसाठी. मानसिंग बाई नेहमीच जनतेमध्ये असतात, लोकांची नाळ जोडली गेलेली आहे आणि त्या माध्यमातून आपण पाहतोय मोठा प्रतिसाद या ट्रिपला मिळालेला. काय सांगशील? रांजणगाव तसं अष्टविनायक मध्ये येतं, त्याच्यामुळे बाकी पण फक्त आपले पुण्यातले नाही, बाहेरचे पण लोक तिथे येत असतात. त्यामुळे जे विकास आहे, जे रोडची कामं, बाकी पण जो विकास होतोय त्यासाठी त्यांचं सहकार्य आहे. यंदा काय वाटतं तुला? ज्योतिताई निवडणुकीला उभे आहेत मानसिंग बाईच्या माध्यमातून, काय एकंदरीत वाटतं परिस्थिती तुला? मला तर वाटतं निवडून यावं, कारण की हे सगळं घडून आणतात येते, त्या निमित्ताने वाटतं की आले पाहिजेत. नियोजन भरपूर चांगलं आहे आणि त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी असतात महिलांच्या, त्याच्यामुळे येतीलच ते, अशा मला खात्री वाटते. बरं, ज्योतिताई निवडून येतील म्हणताय तुम्ही? हो. बरं, काय विश्वास वाटतो ज्योतिताई मानसिंग बाईबद्दल? म्हणजे का तर ते माणसात अगदी सहभागी होतात प्रत्येक कार्यक्रमाला, प्रत्येकासंग त्यांची वागणूक व्यवस्थित आहे, आपुलकीची भावना आहे असं वाटतं. तुमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत जाण्याची संधी मिळते, तुमच्यासाठी सोय करण्यात आली, काय सांगायला याबद्दल? ते आता काय आहे, आम्हाला वयोमानाप्रमाणे कोण नेते वयस्कर माणसांना, पण त्यांच्यामुळे आम्हाला देव घडतो हे आमचं भाग्य समजायचं. ते पण व्यवस्थित त्यांचं होईल, म्हणजे तसं काय नाही. आता सगळ्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी सगळंच. काय लोकांमध्ये काय वातावरण आहे त्यांच्याबद्दल? नाही, चांगलंच वातावरण आहे. ते सगळ्यात मिक्स होतात,
म्हणजे हेच त्यांचं वातावरण आहे, म्हणजे सगळ्यांसंग प्रेमाने वागणं, कार्यक्रमात सहभागी होणं, हे त्यांच्याकडे बरंच चांगलं आहे चर्चा. चांगलं नियोजन आहे, म्हणजे सगळे फॅमिली संघ आम्ही फिरायला कधी म्हणजे गेलो सुद्धा नाही, पण आज सगळी फॅमिली घेऊन आम्ही आज ज्योतिताई मानसिंग भैयामुळं आलो फिरायला आणि त्यांनाच मतदान करणार आम्ही 100% सर्वांना. हा काय काम आहे म्हणजे ज्योतिताई नेहमीच महिलांमध्ये असल्याचं म्हणताय, काय महिला काय सांगायला? म्हणजे काय महिलांचे प्रॉब्लेम असेल ते सॉल्व्ह करतात त्या, काही असो बचत गटाची कामं असो कशाची कामं असो करतात ते चांगल्या याने, एवढंच. ते राष्ट्रवादीच्या चिन्हावर उभे आहेत. हा आम्ही देणार ना सगळे 100% मतदान त्यांनाच करणार. दर्शनासाठी चाललोय आम्ही जिल्हा. मग आता काय सांगाल कशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे? मानसिंग असतील, ज्योतिताई असतील, भारी केलेलं चांगलं नियोजन केलं. बर एकंदरीत काय आता सांगाल, निवडणुका लागलेल्या झडपीच्या, आपला जो रांजणगाव कारेगाव गट आहे त्यामधून ज्योतिताई देखील इलेक्शनला उभे आहेत, काय सांगाल? निवडून येणार 100% नक्की निवडून काय एवढा विश्वास वाटतो तुम्हाला निवडून येतील? माणसं चांगली आहे, बर काम त्यांनी केलेली आहे. आपल्या भागात वळसे पाटील साहेब आमदार होते, मंत्री होते, मानसिंग भाईंनी त्यांच्या माध्यमातून निधी आणल्याचं म्हणतात लोक आपले. चांगला निधी आणला आपला काम. काय काय काम विकास कामं झाली? विकास कामं चांगली, रोडची याची त्याची कामं झाली. मग यंदा काय वाटतंय, ज्योतिताईंचं सिटील निवडून? ज्योतिताईंची सिटी 100%. हा फिरणार आहे, बरोबर आहे. मानसिंग भाईंच्याच बाजून निकाल आहे आणि सगळ्या लोकांनी विश्वासाने तेवढं ध्येयच ठेवलेले आहेत प्रत्येकाचे. तुम्ही ठरवलंच की यंदा निवडून? हो येणार आहे, 100% येणार. अगदी उत्तम सोय केलेली आणि ज्योतिताईंचा स्वभाव, मानसिंग भैयाचा स्वभाव मी पहिल्यापासून जाणून. बर किती वर्ष आलं मानसिंग भाईंना ओळखतो तुम्ही? जन्मापासून. बर काय एकंदरीत कशा पद्धतीचं माणूस आहे, कशा पद्धतीने लोकांमध्ये राहतात? त्यांची पार्टी आणि माझ्या भावाची पार्टी एकच आहे. बर आणि माझ्या आजोबांपासून त्यांचं आमचं चांगले संबंध आहेत. एकंदरीत कशा पद्धतीचं कामकाज चालतं? मानसिंग भाईंनी कशा पद्धतीने सहकार्य केलं सगळ्यांना? चांगलं केलं. बर आता यंदा ज्योतिताई त्यांच्या माध्यमातून उभे झडपीच्या इलेक्शनला, काय सध्या वातावरण वाटतं तुम्हाला? चांगलं वातावरण. चांगलं वातावरण. यात्रा खूप छान होईल. माझे पती महेश निवृत्ती फंड हे पंचायत समितीसाठी आता अधिकृत उमेदवार आहेत आणि ज्योतिबाईंनी सुद्धा झेडपीसाठी आहेत. तर आपण असंच त्यांच्यावर प्रेम दाखवावं आणि त्यांना भरघोस मतांनी विजयी करावं एवढंच या निमित्ताने सांगेल. आणि यात्रा ही आपण यशस्वी करणारच आहोत, त्याबद्दल काही शंका नाही. बरं एकंदरीत काय वातावरण आहे सध्या आपल्या या भागामध्ये? या भागामध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे आणि कालच्या मेळाव्यामध्ये आपल्या गर्दी पाहून कळालंच असेल की लोक किती उत्साही आहेत या यात्रेसाठी, उज्जैन यात्रेसाठी. याच्यापूर्वी आधी आपण अजमेरची यात्रा नेली होती, त्या यात्रेला पण खूप भरघोस प्रतिसाद मिळाला. आता ह्या तुम्ही लोकांवर बघताच आहे की लोक किती उत्साही आहेत, किती मोठ्या संख्येने आपल्या बरोबर आहेत. तर एकंदरीत सगळ्या उत्साहाचं वातावरण आहे आणि आपण ही यात्रा यशस्वीपणे पार पाडू. नागरिक प्रवासी जे आहेत ते उज्जैनला या ठिकाणी ज्योतिताई मानसिंग भैया पाचुनकर यांच्या वतीने निघालेले आहेत. आपण वेळोवेळी या ठिकाणचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज पुणे.